झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी ऋषी देसाई, प्राईम वॉच मध्ये आपलं स्वागत। बलात्काराचे आरोप झालेले उपराकार लक्ष्मण माने अखेर पोलिसांना शरण आले। तब्बल 15 दिवसानंतर माने सातारा पोलिसांसमोर शरण आले। शरण आल्यानंतर मानेने आपण निर्दोष असल्याचं म्हटलंय, पण बलात्काराचे आरोप झाल्यानंतर गेले 15 दिवस लक्ष्मण माने कुठे होते, ते पोलिसांसमोर हजर का झाले नाहीत? पोलिसांना शरण आलेल्या मानेंचा नेमका कुणावर आहे रोख, याचाच वेध घेणार आहोत आजच्या प्राईम वॉच मध्ये। माने सरेंडर होण्यापूर्वी बलात्काराचे आरोप झाल्यानंतर अखेर लक्ष्मण माने पोलिसांना शरण आले। सरेंडर होण्यापूर्वी माने यांनी झी 24 तासवर आपली बाजू मांडली आहे। या सगळ्या प्रकरणावर माने यांचं काय म्हणणं आहे हे पाहणार आहोत। मात्र सुरुवातीला नेमकं हे प्रकरण आहे काय, त्यावर एक नजर। सातारा जिल्ह्यातील सोमनथळी हे लक्ष्मण माने यांचं मूळ गाव। कैकाडी या भटक्या विमुक्त जमातीत जन्मलेल्या माने यांनी उपरा हे आत्मकथन 1980 साली लिहिलं। लहानपणापासूनच्या जगण्याचं चित्र त्यांनी शब्दरूपात मांडलं। या पुस्तकाला 1981 साली साहित्य अकादमी आणि फोर्ड फाउंडेशन पुरस्कारानं गौरवण्यात आलं। पुस्तकाचं हिंदी, इंग्रजीसह अनेक भाषेत भाषांतर करण्यात आलं। मानेंनी भारतीय भटके विमुक्त विकास आणि संशोधन संस्थेची स्थापना केली। दरम्यानच्या काळात त्यांनी बंद दरवाजा, पालावरचं जग, विमुक्तायत, उद्ध्वस्त, भटक्याचं भारूड, काय करायचं शिकून, खेळ 3.5% ही पुस्तकं लिहिली। तर प्रकाशपुत्र हे नाटक आणि क्रांतीपथ हा काव्यसंग्रही लिहिला। याच दरम्यान त्यांनी राजकारणाचीही वाट धरली। या कामी त्यांना शरद पवार यांची मदत झाली। 1990 ते 1996 या कालावधीत विधान परिषदेचं सदस्यत्व मिळालं। 2009 साली राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे स्थापनेपासूनचे ते सदस्य आहेत। त्यांनी स्थापन केलेल्या सातारा, कोल्हापूर, पुणे येथील आश्रमशाळांमध्ये 1000 पेक्षा जास्त मुलं शिक्षण घेतात। सामाजिक तसंच राजकीय क्षेत्रात लक्ष्मण माने यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे। मात्र त्यांच्या या कारकिर्दीला काळी किनार असल्याचं 24 मार्चला उघड झालं। 24 मार्चला मानेंविरोधात 3 महिलांनी बलात्काराची तक्रार दाखल केली आणि पुढे मानेंविरुद्ध अशा प्रकारची तक्रार करणाऱ्या महिलांची संख्या 6 वर जाऊन पोहोचली। लक्ष्मण माने चालवत असलेल्या संस्थांमधील या तक्रारदार महिला आहेत। लक्ष्मण माने यांच्या विरुद्ध एकूण 5 महिलांनी फिर्यादी दिलेल्या आहे त्यांच्यावर बलात्कार केल्याबद्दल। त्याप्रमाणे 5 गुन्हे दाखल झालेले आहेत। 5 गुन्हे दाखल करून तपास चालू आहे। त्यांच्या शोधासाठी पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात सगळीकडे पथकं पाठवलेले आहे। लक्ष्मण मानेंविरोधात बलात्काराची तक्रार दाखल झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी मात्र ते आरोप फेटाळून लावले आहेत। अशा प्रकारची कोणतीही घटना आमच्या इथं घडलेली नाही आणि या सगळ्या जे काही घडामोडी होत आहेत याच्यामध्ये मोठं षडयंत्र असावं असा आमचा अंदाज आहे। आणि मला स्वतः म्हणून, मुलगी म्हणून त्यांचा अतिशय अभिमान आहे की अशा प्रकारची कुठलीही चुकीची गोष्ट ते इथं घडूही देत नाहीत आणि ते स्वतः तर याबद्दल कधीच अशा पद्धतीचं वागणार नाहीत। बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर लक्ष्मण माने फरार झाले होते। याच दरम्यान कोर्टानं त्यांना अंतरिम जामीन देण्यास नकार दिला। त्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता। गेले 15 दिवस सातारा पोलीस त्यांचा शोध घेत होते, पण अखेर सोमवारी लक्ष्मण माने पोलिसांना शरण आले। त्यांच्या अटकेनंतर आता या प्रकरणातील सत्य बाहेर येईल। झी 24 ताससाठी श्रीनिवास डोंगरे, सातारा। आपण निर्दोष असून आपल्याला बदनाम करण्यासाठी हे सारं षडयंत्र रचल्याचा दावा लक्ष्मण माने यांनी पोलिसांसमोर सरेंडर होण्यापूर्वी झी 24 तासवर केला आहे। उपराकार लक्ष्मण माने आज सरेंडर होण्यासाठी निघालेले आहेत। त्यापूर्वी झी 24 तास बरोबर त्यांची बातचीत करतात। माने साहेब, सरेंडर व्हायला एवढा वेळ उशीर का लागला? असं आहे की भारतीय राज्यघटनेनं पोलिसांना जसं एक अधिकार दिलेले आहेत तसे अधिकार आरोपीला सुद्धा दिलेले आहेत। आणि त्याच्यामुळे जेव्हा माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला त्यानंतर मी सातत्यानं माझ्या वकिलांच्या मार्फत आणि कायदेशीर सल्लागारांच्या मार्फत मी कोर्टाच्या पुढे आहे। म्हणजे मी बेल मागितला होता पहिल्यांदा, जे अटकपूर्व जामीन मागायचा माझा अधिकार आहे तो मी मागत होतो। त्याच्यानंतर मी जामीन मागण्याच्यासाठी कोर्टाच्या पुढे होतो। माझे वकील कोर्टाच्या पुढे आहेत, तिथे आर्ग्युमेंट चाललेली आहेत आणि त्याच्यामुळे मला असं वाटलं की होऊन जाईल। पण जे
जेव्हा ज्या हितशत्रूंनी हा सगळा उद्योग केलेला आहे त्यांनी फार नियोजनबद्ध कट करून हे सगळं केलेलं आहे असं स्पष्ट झालं. त्याचं कारण पहिल्यांदा 3 महिला आल्या, पुन्हा 2 महिला आल्या, पुन्हा 1 महिला आली, एकदम त्या आल्या नाहीत. एक दुसरं असं की ज्या दिवशी कोर्टाच्या पुढे माझं म्हणणं मला मांडायचं आहे त्याच्या आदल्या रात्रीला एक फिर्यादी येऊन फिर्याद करते. दुसऱ्यांदा जेव्हा दुसरी तारीख पडले तेव्हा याचा अर्थ असा आहे की मी याच्यामध्ये कस्टडीत जाणं ही काही लोकांची गरज आहे. मला नॅचरल जस्टिस सुद्धा काही मिळू द्यायचा नाही हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा मी असा निर्णय घेतला आणि पुढे माझी ज्यांनी जडणघडण केली ते आमचे डॉक्टर बाबा आढाव संस्थेचे आमच्या उपाध्यक्ष आहेत ते आणि आमच्या संस्थेचे अध्यक्ष शरदराव यांनी दोघांनी मला हे सांगितलं की तू हजर हो आणि हजर हो म्हणून सांगितल्यानंतर मी त्यांच्या दोघांना म्हणजे आयुष्यभर मानत आलो. त्याच्यामुळे मी हा निर्णय घेतला की आपण पोलिसांच्याकडे जायचं नक्कीच आणि हजर व्हायचं. नक्कीच. पण एकूणच पोलीस चौकशीला जर तातडीनं समोर जायला हवं होतं असं एकूणच जनमानसातलं मत आहे आणि यापासून तुम्ही रपत राहिलात आणि त्यामुळे संशयही वाढलेला आहे. तर त्यामुळं तुम्ही हे समोर का नाही आला? नाही, भारतीय राज्यघटनेनं मला जे अधिकार दिलेले आहेत नागरिकांचे त्याच्याप्रमाणे मी काही पळून गेलेलो नाही, काही कुठेतरी लपून बसलेलो नाही. मी कोर्टाच्या समोर आहे ना, माझं प्रतिनिधी तिथं जेव्हा माझ्या सहीने तिथं उभा आहे आणि माझा आर्ग्युमेंट करतोय. तांत्रिकदृष्ट्या असं आहे कायद्यामध्ये की जर मी पोलिसांच्या पुढे उभा राहिलो तर ते मला अरेस्ट करणार आणि मी प्रयत्न जामिनाचा करत होतो. याच्यामध्ये गैर काय आहे? मी काय पळून गेलोय का लपून चपून कुठतरी बसलोय का काय आहे? असं काय नाहीये. घटनेमध्ये जसा पोलिसांना एक अधिकार आहे तसा आरोपीला पण आहे. आरोपी कोर्टासमोर आहे ना, आरोपी कोर्टासमोर असताना लपून चपून बसण्याचा आणि समोर न येण्याचा काय मुद्दा आहे? मी बाहेर राहून मला लढायला पाहिजे तर त्याच्याऐवजी आत जाऊन लढायला लागणार, तर आतही जाऊन मला लढायला लागणार आहे, बाहेरही राहून मला लढायलाच लागणार आहे. मी बाहेर राहिलो तर अधिक मला सोयीचं होतं म्हणून मी थांबत होतो, बाकीचं काही नाही. एकूणच या 6 महिलांनी जे काही आरोप केले त्याला प्रतिवाद तुम्ही कशा करणार आहात? पहिली गोष्ट अशी आहे की सुद्धा केलेलं नाही. उलट या महिला ज्या कोणाचं ऐकून हे सगळे उद्योग करत असतील त्यांची उचापती असण्याची शक्यता आहे की ज्या उचापती माझ्या लक्षात आल्यामुळे आता आपल्या नोकऱ्या जाणार हे लक्षात आल्यामुळे मग सामुदायिक हल्ला करा म्हणून माझ्यावरती हल्ला झालेला आहे. आणि त्याच्या पाठीमागे जसे आमचे असंतुष्ट कर्मचारी आहेत, जसे या बायकांचे मित्र आहेत, तसे त्यांना संरक्षण देणारे बाहेरच्या पण काही शक्ती आहेत. त्याच्यामध्ये बाळकृष्ण रेणके आहेत. रेणके कमिशनचं तुम्हाला माहिती आहे, मी जे आतापर्यंत राज्यभर कमिशनची होळी केली जाळली ते रेणके माझे पूर्वीपासूनचे विरोधक आहेत, ते त्याच्यामध्ये आहेत. हरी नरके आहेत, पल्लवी रेणके आहे आणि आमच्या संस्थेतले एक विद्वान डायरेक्टर आहेत व्यंकप्पा भोसले नावाचे, ते याच्यामध्ये आहेत. त्यांचं भातचा शिवाजी कोरवी नावाचा आहे, ते याच्यामध्ये त्यांचं कट आहे. हा संबंध बनावा आहे. आता सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे या सगळ्या महिला एका घरामध्ये डांबून ठेवलेल्या आहेत, म्हणजे त्या कोणाच्या हाताला लागणार नाहीत याची काळजी घेतली जाते. आणि आणखीन सुद्धा या 6च नाहीत, 25 वर्ष मी संस्था चालवली, 25 वर्षात तरी असलं काही झालं नाही. 1998 मध्ये पण अशी तक्रार दाखल झाल्याचं पल्लवी रेणके 1998 अशी गुन्हा दाखल झाला होता आणि तोही गुन्हा त्याची शहानिशा मीरा बोरवणकर होत्या त्यावेळेला एका बाईनं असाच गुन्हा केला आणि रात्री ती सापडली एका शिपायाच्या बरोबर. तिला रेक्टरनं पकडली, मुलांनी पकडली, पंचनामा केला, तिचं लेखी घेतलं आणि ते लफडं जे होतं ते लफडं या दोघांनाही आता सस्पेंड व्हायला लागणार म्हणून त्यावेळी तिथल्या मंत्री जे होते त्या मंत्र्यांच्याकडे गेली ती बाई. मंत्र्यांनी गाडीमध्ये घातली स्वतःच्या लालदिव्याच्या आणि पोलीस स्टेशनला नेली. मीरा बोरवणकरांनी कसून सगळी चौकशी केली आणि त्यात असं निष्पन्न झाले की या बाईचे आणि त्या शिपायाचे उचापतीचे उद्योग होते आणि आता आपल्या नोकऱ्या जाणार म्हणून ते माझं नाव घेत होते. हे निष्पन्न झालं त्यावेळेला, तेव्हा माझ्यावर गुन्हा दाखल झाला नाही. 98 मला पहिल्यांदा शॉक झाला, ऍडमिट व्हावं लागलं, बायकोला ऍडमिट व्हावं लागलं आणि आम्ही आमच्या अब्रूला घाबरतो आहोत हे या लोकांना कळलं की हे कशालाच घाबरत नाही, पैसा मानायला घाबरत नाही, कशालाच घाबरत नाही. तर हे घाबरते कशाला ना, अब्रूला घाबरते म्हणून माझ्या कमरेखाली वार केलेले आहे. एकूणच पल्लवी रेणके महिलांच्या अत्याचाराविरोधात यापूर्वी कधी लढताना दिसल्या नाहीत आणि यावेळी मात्र महिलांना, या पीडित महिलांना त्यांनी आधार दिलाय. नाही, देऊ दे ना, हा कटाचाच भाग आहे ना. पल्लवी रेणके मोठ्या साधू नाहीत आहे, त्याही त्यांच्या मित्राबरोबरच हिंडत असतात ना. पण असले आरोप ती मला काका म्हणते ना, त्यामुळे मी असले आरोप घालणे करीत नाही. पण मी तुम्हाला एवढं सांगतो की हे रेणके कुटुंब, त्याच्यानंतर हे व्यंकप्पा भोसलेंचं कुटुंब, हे आमची संस्था बळकावणं, तिथल्या लोकांच्यात असंतोष निर्माण करणं आणि मला माझी इब्रत धुळीला मिळवणं, मला आयुष्यातनं उठवणं याच्यासाठी केलेली ही कारस्थान. मी नावं घेतोय ना, बरोबर, मी नावं घेतोय कारण या कर्मचाऱ्यांच्या बैठका घेण्यापासून सगळ्या गोष्टी चालू आहेत.
पण या काळात एकूणच तुमच्या चारित्र्याचं समर्थन फारसं कोणी केलं असं दिसून आलं नाही, तर याचं असं का झालं? नाही, मला असं वाटेल, कारण मला माहिती आहे ना माझं चारित्र्य काय ना. आता लोक मोर्चा 1000 घेऊन 1000-2000 माणसं जी जमलेली आहेत ती माझी समर्थकच माणसं आहेत ना, आणि ती खेड्यापाड्यातली गोरगरीब माणसं आहेत. जे माझं समर्थन करायला पाहिजे ते समर्थन करतात की नाही याच्याशी मला काही देणं घेणं नाही. मी निरापराध आहे आणि मी असल्या कुठल्याही गोष्टी केलेल्या नाही, कुठल्या गोष्टी करण्याचं माझ्या डोक्यात सुद्धा येणार नाही. रेप तर माझ्या बाप जन्मात होणं शक्य नाही. आणि दुसरं, तुमच्यावर झालेल्या या आरोपांमुळे चळवळीचं काही नुकसान झालं असं? अजिबात नाही. या सगळ्यातून लक्ष्मण माने ताऊन सुलातून बाहेर पडेल सोन्यासारखं, आणि माझी चळवळ आणि मी ज्या मागण्या करतोय त्या पुऱ्या केल्याच्याशिवाय लक्ष्मण माने मरणारच नाही. त्या असल्या किरकोळ गोष्टींना मोडणे इतका मी बारका माणूस नाही. हे बारकी पोरं सुद्धा या पद्धतीचा खेळ करत नाही. 10 वर्षाची केस हिंदुस्थानच्या देशाच्या भारताच्या इतिहासामध्ये कधी असं घडलेलं नाही की 10 वर्षापूर्वीची रेप झाली, 15 वर्षापूर्वी रेप झाली, 2 वर्षापूर्वी रेप झाली. हवी टील. आणि त्यावेळी का डोळे जाऊन बसले होते की काय? आता अजून त्या नोकऱ्या करतायत. असं जर असतं तर मी नोकऱ्यावर तेव्हाच नसते का काढून टाकल्या? ज्या नोकऱ्या सुटून गेल्या त्यांनाही गोळा करा, ज्या गुंडग्या आहेत त्यांनाही गोळा करा. हा काय धंदा चाललाय काय? कोणी आखलंय बदनामीचं षडयंत्र? पाहणार होते का छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा माने सरेंडर होण्यापूर्वी. झी 24 तास, एक पाऊल पुढे.